क्रीड सोमय्याला धमकी प्रकरणात आता त्यांचे सुपुत्र नील सोमय्या आक्रमक झालेले आहेत। अनेक भाजप कार्यकर्ते या ठिकाणी घेऊन येऊन छत्रपती शिवाजी महाराज पोलीस स्थानकाबाहेर या ठिकाणी ठिय्या आंदोलन करत या ठिकाणी आंदोलन सुरू केले आहेत। आपण पाहू शकता या ठिकाणी थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी मोर्चा आणला होता व मोर्चा आणल्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त होता। हे कार्यकर्ते व पदाधिकारी जे आहेत पोलीस स्थानकात शिरण्याचा प्रयत्न करत होते। एकंदरीत या ठिकाणी युसूफ अन्सारी ज्यांनी धमकी दिली होती, धमकीनंतर या ठिकाणी त्याला अजून देखील अटक केली गेली नाही। त्याला युसूफ अन्सारी हा या ठिकाणचे या परिसरातच राहणारा असून त्याला लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी घेऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्ते पदाधिकारी व क्रीड सोमय्या यांचे सुपुत्र नील सोमय्या या ठिकाणी आलेले आहेत। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। सर, आज तुमचं आंदोलन आहे, नेमकं काय आंदोलन आहे, कशा प्रकारचा इशारा देण्यासाठी तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात? हे बघा, ज्या युसूफ अन्सारींनी डॉक्टर किरीट सोमय्यांना धमकी दिली होती त्याच्यावरती अजून कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही। त्याच्यावर जोपर्यंत FIR घेत नाही, त्याला अटक करत नाही, तोपर्यंत भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता इकडनं उठणार नाही आहे। आणि तो काय अजून आम्ही सगळे पुरावे दिलेले आहेत, सगळं दिले, तो कुठे राहतोय दिलेला आहे, अजूनपर्यंत कारवाई का नाही? एकंदरीत आपण या शिवाजीनगर पोलीस स्थानकात आहे, तक्रार नवनगर पोलीस स्थानकात केलेली। या परिसरामध्ये तो राहत असून स्थानिक पोलिसांना निवेदन देणार आहे, कारण आता तुम्ही ठिय्या आंदोलन सत्तेत असून ठिय्या आंदोलन करण्याची भूमिका तुमची झालेली आहे। काय नाही, आम्ही आता कोणताही निवेदन देणार नाही। आमची एकच मागणी आहे, त्याच्यावर ताबडतोब कारवाई करावी। पुढचं पाऊल काय असणार आहे तुमचं? इथेच बसणार आम्ही। एकंदरीत पाहायला गेलं तर कुठेतरी त्यांचा रोज जो आहे तो दिसून येतोय। जोपर्यंत आरोपीला अटक करणार नाही तोपर्यंत आम्ही याच ठिकाणी बसून राहू अशी भूमिका जी आहे ते या ठिकाणी क्रीड सोमय्या यांचे सुपुत्र नील सोमय्या यांनी मांडलेलं आहे। कॅमेरा पर्सन मोहन दुबेसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई।